म्हणजे या किल्ल्याच्या ठिकाणाला असं म्हटलं जाते की भारताचे दोन भाग पडायचे, एक भाग उत्तरेचा आणि एक भाग दक्षिणेचा. म्हणजे हे या किल्ल्याचं दक्षिण द्वार आहे. म्हणजे आपण या गेटच्या इकडे गेलो तर इकडे उत्तरेचा भाग म्हणजे असरगड किल्ला हा समुद्र सपाटीपासून 2200 ते 2300 फूट उंचीवर आहे. आणि या किल्ल्याला असं म्हटलं जाते की दक्षिणेची चाबी हा किल्ला आहे. दक्षिणेतून कोणीही सरदार आला तर या किल्ल्याच्या पायथ्या शेजारूनच त्याला दक्षिणेत जायचं होतं, म्हणून याला विशेष महत्व आलेलं आहे. आता या किल्ल्याबाबतीत बऱ्याचशा गोष्टी आहेत. 1800 सालामध्ये हा मराठ्यांच्या ताब्यात गेला. याच्यावर परमपूज्यनीय भगवा ध्वज सुद्धा फडकला. त्यानंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि त्याच्यानंतर शिंदे राजघराण्यांच्या ताब्यात गेला. म्हणजे असे या किल्ल्याचं सर्व माहिती आहे. जय शिवराय. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की उत्तरेतून जे सुलतान दक्षिणेवर आक्रमण करण्याकरता येत होते, त्यांचा जो मार्ग होता बुऱ्हाणपूरवरून देवगिरीकडे जाण्याचा, तर बुऱ्हाणपूरच्या आधी त्यांना एक असं ठिकाण लागत होतं की ते ठिकाण म्हणजे भारताचं त्या काळातलं सेंटर म्हटलं तर डाव्या बाजूला दख्खन आणि उजव्या बाजूला उत्तरेकडील भाग. तर आता हे जे गेट पाहता तुम्ही, हे उत्तरेकडील गेट आहे. म्हणजे इकडचा भाग दक्षिण येतो, म्हणजे इकडून जायच्या वेळेस दक्षिण लागतो, तिकडच्या बाजूने उत्तरेचं गेट आहे. तरी हे ठिकाण एवढं महत्वाचं आहे की ज्या गड किल्ल्यांना ऐतिहासिक घटनांमुळे काही विशेष ओळख झालेली असते, जसं की प्रतापगड. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा ज्यावेळेस वध केला, तर त्याला ओळख पडली की अफजल खानाचा वध केला तो हाच किल्ला आहे. आणि सिंहगड, आधी लगन कोंढाण्याचं मग रायबाचं, तानाजी मालुसरे यांनी मोजके मावळे घेऊन किल्ला जिंकला होता. तशीच काही ओळख या किल्ल्याला आहे. या किल्ल्यावर 5000 वर्षापूर्वीपासून द्रोणाचार्य यांचे पुत्र अश्वत्थामा हे आजही या किल्ल्यावर येतात, अशी येथील लोकांची भावना आहे. म्हणजे भावना म्हटलं तरी वर एक प्राचीन शिव मंदिर आहे, त्या शिव मंदिरावर जल चढवतात आणि त्याची पूजा अर्चना करतात. मी काल संध्याकाळी किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आणि मुक्कामी होतो. मला सुद्धा उत्सुकता होती की आपण सर्वप्रथम जाऊन त्या फुलं चढवलेल्या आणि जल चढवलेल्या भगवान शिवशंकरांचं दर्शन घेऊ. तर आता सकाळचे 6 वाजलेले आहेत. गेट उघडायला 2 तास वेळ आहे. तोपर्यंत किल्ल्याची आपण या सर्व माहिती जाणून घेऊ पुढे. आणि जसे जसे हे सुलतान बदलत गेले आणि यांचे कार्यकाळ आणि त्यांचे अत्याचार ते सुद्धा आपण पुढे पाहूच. तर हा जो किल्ला आहे हा मुळात आशा अहिर राजे, जे की 11व्या शतकात या किल्ल्याचं निर्माण केलं होतं त्यांनी, त्यांच्याजवळ हजारो गाई पशु होते असं समजते. परंतु त्याच्यानंतर या किल्ल्यावर परकीय आक्रमणकारांचं आक्रमण झालं आणि आक्रमण झाल्यानंतर हा किल्ला तर लढून जिंकू शकत नाही, अशक्यच आहे. परंतु काही छल कपटांनी हे किल्ले जिंकले गेले. जलालुद्दीन अकबर दिल्लीचा सुलतान होता, त्यावेळेस त्याने एका सरदाराला बुऱ्हाणपूर स्वारीवर पाठवलं होतं. त्यावेळेस त्या सरदाराची नजर या असरगड किल्ल्यावर पडली आणि असरगड किल्ल्यावर पडल्यानंतर त्याने सुलतानाला पत्र लिहिलं की असा
किल्ला इराक पर्यंत आपल्या सैन्याने कधी बघितला नाही. आणि या किल्ल्याला वर जायचा रस्ता कुठून आहे शोधूनही सापडत नाही. किल्ल्यावर 500 मन अफीम आहे. मोठ्या मोठ्या कडाया शत्रूवर तेल फेकून टाकण्यासाठी 1300 तोफा आहेत. आणि किल्ल्याला खूप अशी तटबंदी आहे. म्हणजे गड हा युद्ध करून जिंकता येत नाही असा एवढा मोठा भव्य दिव्य हा किल्ला आहे, असं पत्र त्याने दिल्लीच्या सुलतानाला पाठवलं. सुलतानाने एका सरदाराला याच्यावर हल्ला करण्याकरता पाठवलं. खान म्हणून याचा एक राजा होता. 11 महिने सैन्य झुंजलं, पण किल्ल्याला धक्काही लागला नाही. एवढं अन्नधान्य किल्ल्यामध्ये होते. शेवटी शाही सैन्य दिल्लीला निघून गेलं. ये पुढे. दिल्लीला निघून गेल्यानंतर स्वतः बादशाह अकबर या किल्ल्यावर चाल करून आला. लाखो सैन्याची फौज घेऊन त्याने किल्ल्यावर चौकून वेढा घातला. 12 महिने किल्ल्याला वेढा होता, पण किल्ला बहादूर खानाने सोडला नव्हता. कारण किल्ल्यावर एवढं अन्नधान्य होतं की पुढे 2 वर्ष पुरेल एवढी व्यवस्था किल्ल्यावर केलेली होती. त्याच्यामध्ये औषधा सर्व म्हणजे जे जे आवश्यक जीवनावश्यक वस्तू आहेत त्या सर्व किल्ल्यावर आणल्या गेल्या होत्या. त्यानंतर किल्ल्यावर दरवाजे बंद असल्यामुळे आणि सैन्य एकाच ठिकाणी असल्यामुळे साथीचे रोग होऊ लागले. म्हणून बहादूर खान जलालुद्दीन अकबराला भेटायला खाली गेले, अशी एक म्हण आहे. आणि दुसरी एक बाब अशी आहे की जलालुद्दीन अकबराने एका व्यक्तीला खूप मोठं धन घेऊन किल्ल्याच्या आतमध्ये पाठवलं की बा हे धन मी मोगलांपासून वाचवण्यासाठी इकडे आलो, तुम्ही मला किल्ल्यात आत घ्या. बहादूर खानाने त्याला किल्ल्यामध्ये आत घेतलं आणि त्याने पिण्याच्या पाण्यामध्ये विष कालवलं, हे सुद्धा म्हटल्या जाते. अशा दोन्ही बाजू आहेत. आणि त्यानंतर हा किल्ला अकबरांच्या ताब्यात गेला. अकबर यांनी बहादूर खानाकडून किल्ला घेतल्यानंतर 8 दिवस किल्ल्यातील माणसे फक्त बाहेर काढण्याकरता लागले होते. आणि जलालुद्दीन अकबराचं सैन्य 40,000 घोडदळ व पायदळ यांना पुढे 1 वर्ष म्हणजे आधी 1 वर्ष किल्ल्याला घेरा घातलेला होता. म्हणजे किल्ल्यावरच्या बहादूर खानाच्या सैन्याला अन्न पुरलं. त्याच्यानंतर जलालुद्दीन अकबराच्या सैन्याला सुद्धा 12 महिने अन्नधान्याचा पुरवठा पुरला. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की 2 वर्ष अन्नधान्य पुरेल एवढा साठा किल्ल्यामध्ये साठवून ठेवला होता. कारण 1293 मध्ये ज्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर हल्ला केला होता, त्यावेळेस देवगिरी सुद्धा अशीरगड सारखाच अजिंक्य व खूप मोठा किल्ला होता. परंतु देवगिरी हा फक्त अल्लाउद्दीन खिलजीच्या 8000 फौजेने किल्ल्याला वेढा घातला होता. आणि वरचं अन्नधान्य हे देवगिरीवरचं संपलं म्हणून देवगिरी वरील रामदेवराव यादव यांना गडावरून खाली येऊन तह करावा लागला होता. कदाचित त्याच गोष्टीचा विचार करून पुढील राजांनी बहादूर खान असो आणखीन पुढचे राजे असो त्यांनी कधीही गड किल्ल्यांवरचं अन्नधान्य वेढा पडला तरी कमी न पडू असा एक बोध घेतलेला असावा असं मला वाटते. आता पुढे वर किल्ल्याच्या वर एक भगवान शिवशंकरांचं मंदिर आहे की त्याच्यावर अश्वत्थामाजी हे नित्य नेमाने ते बाजूला तलाव आहे ते स्नान करतात आणि पूजा करतात आणि जल चढवतात. तर तेच पाहण्यासाठी मी एकदम सकाळी 6 वाजता इथं आलेलो आहे. अजून गेट उघडलेलं नाही.
गेट उघडलं की मी पाहतो आणि सर्वांना तुम्हाला पण दाखवतो. आता असरगड किल्ल्यावर म्हणजे चारही बाजूनं फिरल्यानंतर एवढं धुकं होतं, धुक्यात काहीच दिसत नव्हतं. तर आता ज्या भगवान शंकराच्या मंदिरावर अश्वत्थामाजी फुलं चढवतात आणि जल चढवतात, त्या मंदिराजवळ आपण पोहोचलो. मी सकाळी 6 वाजतापासून किल्ल्याच्या दरवाजाजवळ बसलेलो होतो आणि कोणीच माझ्या आधी किल्ल्यावर आलं नाही. आता आम्ही या ठिकाणी पोहोचलो, तर आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. ये. हर हर महादेव, हर हर महादेव. म्हणजे हे जे सर्व चौथऱ्या चारी बाजूने भिंती दिसतात, हे त्या काळी खूप भव्य दिव्य मंदिर होतं, जे की या परकीय आक्रमणकारिकांनी ते मंदिर पाडलं असावं. आणि त्यानंतर 1818 मध्ये मराठी फौजांच्या हाती ज्यावेळेस हा किल्ला आला, त्यावेळेस मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असावा. हर हर महादेव. मंदिराजवळ मी आलेलो आहे. उघडायला तिकडून जाता येते. मंदिराला कुलूप आहे असं वाटते. तिकडून जाता येते गौरव तसं. चालेल बरं इकडून. आता मी या मंदिरामध्ये पुष्पधामाची पूजा करण्यासाठी येतात, त्या मंदिरामध्ये मी आलेलो आहो. ये पुढे. हर हर. आणि बघा पिंडीवर ताजे फुलं सुद्धा आहेत आणि पूजा केलेली आहे. हे बघू इकडे पूजा सुद्धा झालेली आहे. आता मी हे जे सर्व इतिहासातील घटना आहे त्या घरून सुद्धा सांगू शकत होतो, परंतु माझ्या गावापासून असरगड किल्ला हा 110 किलोमीटर आहे. किल्ल्यावर येऊन मी तर पाहूच शकेल, पण माझ्यासोबत तुम्ही पाहू शकणार असं प्रत्येक ठिकाण दाखवण्याचा माझा मानस आहे. आणि याच्या पुढे आपल्या 200 वर्ष यांनी 10 वर्ष या सुलतानांनी, 20 वर्ष त्या सुलतानांनी, असे साल बदलत गेले आणि त्यांचे जे अन्य अत्याचार होते त्याच्या संदर्भात आता वर गेल्यावर आपण सर्व सविस्तर मी मांडणार आहे.